दना दना बदलायला लागली भाकरीला. तुला काय वाटलं ऑर्डर आली का लगेच भाकरीची? नाही बाई आपल्या खादडली आपल्या लेकरांना एवढी स्वच्छता साफसफाई जर असल का बघा एवढी बघा ही किचन वाटा आताच धुतलेला आहे तर का बरं कोण भाकरी घ्यायचं नाही? काय 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 कमेंट्स काय आल्यात? तुमचे तोंड बघूनच तुमच्या भाकरी कुणी घ्यायचं नाही. तोंडावर राहण्यावर जाऊ नका म्हणावं. तुमचे तोंडच नीट असून काय उपयोग? वास सुटला असं म्हणा त्याला. काय तोंडावर जायचं नसतं. जी माणूस असं वाटत असेल ना ती काहीच करू शकत नाही. ती लय काय करते बघितलं नाही का? युट्यूबवर याच्यावर तर बघत असते की. एक माणूस मला म्हणतोय का तुझं तोंड बघून तर का नाही कोण सुद्धा तुझ्या भाकरी खायचं नाही. भाकरी घेताना तोंड नको बघू म्हणा. असं खाली बघून घे म्हणा. भाकरी बघ एवढं कसं बघायचं काय? पण सोने एवढ्या जाड भाकरी केल्या तर कोण घ्यायचं का एवढी जाड भाकरी? जाड आहे होय. हीच विचार आपल्या घरी खायला अशी बनवते म्हणजे. आणि का चमचे सोनीचे चमचे चमचा नाही पळी आहे पळी पळी साधारण एखादा कालवाने मी ढवळ ढवळ करते. आता सोनीनं पाणी लावलं भाकरीला आणि आता सोनीला आली ऑर्डर. आली ऑर्डर मला शेजारच्या आल्या म्हणजे आम्हाला द्या किंवा 5-6 भाकरी करून. आता टेस्टिंगला तर द्यावंच लागणार. मग कशा कशाच्या भाकरी बनवणार? ज्वारीच्या मकाच्या बाजरीच्या पण त्या एवढ्या पातळ भाकरी करतात ना सोलापूरमध्ये. होत्यात फरशी आहे त्यांच्याकडे. त्यांनी थळ्यात ताटात बनवले का फरशीवर तू किती पापड बनव बघ. नाही तुला शेवटची भाकर दाखव किचनवर करून. तू पण म्हणशील खरंच ते आपल्या घरी खायला केलंय का गडबडीत. ए छोकले तू उचल बाटली हो तिकडं उचल. एवढा ठोंडा घेतलाय बारक्या बाटली नाही ठेवाय का उद्या नखरा करायला. गलास फिलास घे ना गलासात घे ना पाणी. थूक नाही का त्यात? इथं आपल्याला पीठ नाही खायला. बिझनेस कर अगं नाही कुठंतरी मिळत असल्या माणूस कुठंतरी घालवतं बी ना. आणि कंपनीमध्ये जे बनवतात कंपनीत असू दे हॉटेलमध्ये असू दे स्वच्छता असेल का? मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाते किचन मध्ये जाऊन बघा म्हणावं एकदा. आणि ते पिझ्झा बर्गर खात्यात तसलाच भाजीपाला वापरतात का नाही. पण गरीबाला लोक नावं ठेवून द्यायचं खच्चीकरणच करणार. राहणी मानावर आणि तोंडावर जाऊ नका म्हणा. ऑर्डर द्यायची असले तर द्या म्हणा उगाच ना. नाही तशा तर 2-3 जण म्हणले ना फेसबुकला. 2-3 म्हणल्यात ना. फेसबुकला 2-3 जण म्हणले की राधाताई आम्ही भाकरी घेतो तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या. बघ आणि मग या असल्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुझे तोंड बघून खावडा नाही. तोंडाला नको म्हणून बघू म्हणा खाऊच तर तसं लक्ष द्यायचं नाही. पुढं जायचं म्हणलं ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपण ट्राय करू ग सोने. पण ट्राय करू. व्हॉट्सअप नंबर द्यायचा. मग तुम्हाला पाहिजे असतं तर मला लगेच दुसरं पुरीवाल्याला विचारायचं आधी ते काय असतं ते त्या सगळ्यांना मग बनवायचं. नाहीतर आपण आणायचं बनवायचं घरी आपल्या महिनाभर खावं लागलं. काय महिनाभर भाकरी काय त्या मॅडमच्या इथं आपण गेलो होतो तर मॅडम काय म्हणली किती महिन्याच्या भाकरी करून आणल्या त्या? 1 महिन्याच्या भाकरी. आणि कधी बनवलेल्या भाकरी येते त्या 6 महिने अगोदर. तो 6च म्हणली किती 6 महिने भाकरीला काय होत नाही. वाळवून चांगल्या ठेवायच्या भाकरी करायच्या आणि भाकरी करत करत त्या सुकायला घालायच्या फॅन खाली. ज्वारीचं पापड असेल तांदळाचं बघ आपण ट्राय करू सोने. बघ पुढं जायचं म्हणलं लेकरं बाळ जगवायचे म्हणलं तर आपल्याला काहीतरी करावंच लागणार काय. चल बघ ते त्या वाळलेल्या भाकरी का नाही अशा फुगत नाही त्या तरी पण आपण फुगू. आणि आपण गॅसवर नाही करायचं चुलीवर करायचं. वाटलं तर मी शिगडी बिगडी आणते. मला लय बिझनेस काय काय करू वाटतो ग पण एकटीला होत नाही. अगं चांगल्या फरशा होत्या की मध्ये फरशा मी टाकत होते तवा पण अक्कल नाही मला आली. एक फरशी तिकडं गेली. अक्कल नाही किचनवर बी करतात की बाया मोठ्या मोठ्या घरातलीच किचनवर करतात. आपण नाही नको किचनवर नको. पण का नाही मी एक फरशी आणते मस्तपैकी स्वयंपाकाला भाकरीला. बघू आपल्याला किती बिझनेस आपला चलतोय का नाही ते. अगं मला मग सगळ्या गोष्टींची हवस आहे ग. परिस्थिती बघून माणसांनी सपोर्ट केला पाहिजे. कर आम्ही करतो महाग कसं ओढायचं हीच फक्त ती माणसं कमेंट्स करून. अरे कमेंट्स कशाला करताय? बघू वाटलं बघायचं नाही बघू वाटलं राहिलं. हा
नाही ग मग वाईट वाटतं ग तसं मग माणूस म्हणतं एकानं तशी कमेंट्स केली की मग वाईट वाटतं की बाबा पहिल्याच व्हिडिओला अशी कमेंट्स केली की मग माणसाला वाटतं चल आपलं नाही चालणार माणूस त्या गोष्टी नाही खरंच आपण म्हणजे आपल्याला बघून नाही ती खायची माणसं बघते असं वाटतं. पण हॉटेलमध्ये बाया कसल्या कसल्या असते ते सांग. अगं हात बी धुवत नसते माणसं हे करते मोठ्या मोठ्या 5 स्टार मध्ये जातात किचन वाटत कढई तर बघितलं का. आता छोकुलीचा कलर आहे बघा इकडे बघा छोकुली हाय काळी कुळकुळीत मगाशी ते म्हणले दिवसा मी काळी भंगार दिसली तर आता रातचं काय घेऊन बसले. आणि एवढं सगळं आपलं घर छोकुलीचं आवरते. एवढा सुंदर माझा किचन वाटा आहे बघा बरं. आणि सगळ्यांसाठी वशाट मशाट काय सुद्धा आम्ही करणार नाही जर आम्ही बिझनेस करायला लागलो तर आहे का ना सोने. सगळ्यांना चांगलेच भाकरी देणार. आपण जसं घरी खातो घरी बनवतो तसंच बनवणार असं बी नाही की लय घाणेरडा पाना लय बनवायचं म्हणलं घाणेरडा. हॉटेलमध्ये तर कसलं बनवून येतात ग असतं ना पाणी व्यवस्थित वापरतात का परत अजून भांडी व्यवस्थित नसतात असतं का तरी पण आपण नटू खातो. ती रोट्या म्हणतात ती तर पावावून एक असते आपलं कचच वरून इकडनं एक शेकलेलं असतं इकडनं एक शेकलेलं असतं. तरी पण ह्या साईडला आली तर कलर तर दिसतोय तुझा गोरा गुळगुळीत. तिकडं दरवाजाकडे गेल्यावर तर ओळखूच नाही आले. बघा सोनीच्या भाकऱ्या अशा त्या जरी खायला असं करते म्हणजे ऑर्डर आल्यावर चांगलंच करणार ना. लेकरा बाळांना उशीर झालाय आपल्या. पण पावसाळ्यात भाकरी वाळते का ग. खायच्या हवेला वाळणार की एवढं पातळ असल्यावर सुकत्यात आहे सगळंच. तर चला सोनीला 2-3 ऑर्डर आलेल्या आहेत त्या. आता सध्या मला व्हॉट्सअप नंबर मागायला लागल्यात पण मलाच काय कळ नाही देऊ का नगर नंबर. पहिलाच व्हिडिओ काहीतरी सुरुवातीलाच असं म्हणल्यावर असं नको करू. सपोर्ट कर जावा गरीबाला सपोर्ट करायचा चांगल्या माणसांना. आता तुम्ही हिरुने बघून म्हणसाल हा हिरुने भाकरी कर आणि आल्या मोडक्या तोडक्या तर काय करायचं. आणि जे चांगलं दिसते त्यांना कधी येतं का नाही. हिरुण्यांना भाकरी येत नाही त्या करायला. येते ते का नाही पिझ्झा बर्नल खात्यात. बर्नर नाही बर्गर. तीच भरघर घरभर गोष्ट आहे. सोनीच्या भाकरी एवढ्या हे असून सुद्धा ती एकटीने शेकल्यात म्हणून थोडस लागलं त्या. पण एक जण शेकायने एक जण करायला असलं तर फंटास्टिक अशा भाकरी होत्या. आपण वाटलं तरी तर हॉटेलमध्ये विचारू कुठं बी हॉटेलला मी चौकशी करते. विनायक भानुशाचं आहे की हॉटेल टाकलंय की त्याला विचारते म्हणजे आम्ही भाकरी थांबून तुमच्या हॉटेलला देतो चालतंय का. ती तर कशाला वय म्हणतोय कुणाला वाटतंय का बाबा कुणाचं तरी आपण घ्यावं ज्याची त्याला वाटतं आपलंच चालावा असं असतं है का नाही. मग ही भाकरी जर खपायला लागला ना सोन्या मग आपण शेंगदाण्याची चटणी बनवू. शेंगदाण्याची चटणी येते ना तुला. शेंगदाणे चटणी येते खोबऱ्याची चटणी येते लोणच्याची लोणचं येतं का. बरं बघू आपण ट्राय करून. तरी बघा सोनीला आली ऑर्डर. सोनीला म्हणलं कर भाकरी तर सोनीनं काय तिसरंच गुराळ गायलं. तुम्हाला काय वाटतं तेवढं कमेंट मध्ये सांगा. चांगलं सांगा पण